दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता आपण भीमनगर गल्ली नंबर 1 गोराई 1 मध्ये आलेले आहोत. सुनबाई आहेत अनिता कांबळे आणि सासूबाई आहेत लक्ष्मी कांबळे. सामान्यांमध्ये वावरणाऱ्या, नकळत कधी वाटलंच नसेल या माऊलींना की आपण इतरांपेक्षा खरंच असामान्य आहोत. तर खरंच असामान्य असं काम करणाऱ्या या सगळ्या माऊली, ज्या नेहमी या वहिनी दुसऱ्यांचं घर स्वच्छ करत असतात, घरकाम करत असतात आणि परत आपल्याही घरात तितकीच छान स्वच्छता राखून आहे त्यामध्ये समाधानानं, आहे त्या घराला राजवाड्याचं रूप प्राप्त करून मनाचं ऐश्वर्य आणि आनंद ज्या घरांमध्ये ओतप्रोत असा भरलेला आहे त्या वहिनींना जाऊन भेटणार आहोत. खूप गरिबी होती आमची माहेरची परिस्थिती. कामं करायचे, पैसे असं बचावत करायचं, कमी पडलं ना कुठून बी असं काढून करायचं दिवाळी असं. माझ्या माहेरची परिस्थिती लय गरिबी होती. दिवाळी असंच काम करायचं, दिवाळी करायचं. गावी लग्न करून आले, इकडे पण असंच होते ह्यांचं पण गरिबी हालत. तेव्हा सासरे आल्यानंतर बी सासऱ्याच्या घरी पण ते चालू होते. आईबापाची इथं पण ते, सासऱ्याची इथं पण ते. 6 वर्ष झालं मी काम करते घरकाम. 10-15 वर्ष झालं मी घरकाम केले. नंतर माझ्या डोळ्याला दिसत नव्हतं, मग मी आता 3 वर्ष झालं काम सोडून दिले. आता मुलं तर त्यांचं आता शिक्षण चांगलं करायचं बघते मी आता त्यांच्या 4 मुलांचं. हेच इच्छा आहे, मला दुसरं काय नाही. चला, त्यांच्या रोजच्या धावपळीतून त्यांना आपण आनंद देण्याचा प्रयत्न करूया आणि दिवाळी साजरी करूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया कांबळे कुटुंबाला. बरं, एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. अक्षर आहे द. घ्या. दारात होती तुळस, संतोषरावचं नाव येते, मला नाही लागलं. अरे वा वा, अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. तुम्ही घ्या एक उखाणा, कुठलाही नाव घ्या. हिरवी सायकल गोलायला उभी, माने कांबळ्याची सायकल गोलायला उभी. अरे वा, काय म्हणजे उखाणा वेगळाच आहे. बरं, ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे सासू. हा, मावशी माझी. नमस्कार. ते माझे दीर. हा, हे नंदा माझी. नमस्कार. ते माझी मामी. बर, ते माझा भाऊ आहे ते. नमस्कार. ते समजे माझे अनेक नंदा आहे ते. हा, समजे ते माझे बाजू. वा वा, धन्यवाद. चला, दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. या घरामध्ये मोठे डबेच 2 आहेत, तेव्हा त्या 2 डब्यांमध्ये सगळं आता ऍडजस्ट करून ठेवायचं. तांदूळ, गहू, साखर, डाळ. फराळ राहणार नाही त्यात. नमस्कार. 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 तुमचं माहेर कुठलं? गावाकडलं आहे, कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये. मग मुंबईत कधीपासून? लग्न झालं ना कधी आले मी इकडं. त्याच्यानंतर मुंबईत आला. तुम्ही कधीपासून मुंबईत आहे? आम्ही पण मला आता 10-15 वर्ष झाले इथंच आहे. 10-15 वर्ष झाली इथेच आहे. मग तुम्ही काय काम करता?
भांड्याचं. आणि किती जणांकडे तुम्ही काम करता? मी केले 5-6 घरचं काम केले. 5-6. तुम्ही? मी पण तेवढेच आता 5-6 घरच करते आता, जास्ती नाही करत. 5-6 घरचं हा. करता. मग रोज सकाळी किती वाजता उठायला लागतं तुम्हाला? मी 6:30 वाजता उठते. 6:30 वाजता. आणि मग बाहेर जाता? मी 8 वाजता जाते कामाला. 8 वाजता. हा. मग फक्त भांड्याची कामं हा, करता? भांड्याची करते. आणि कपडे? कपडे भांडे कपडे लादते. लादी पण? हा. मग रोज किती वाजेपर्यंत मेहनत करायला लागते? मी 12 वाजेपर्यंत. मी सकाळी 8 वाजता जाते, 12 वाजता घरी येते. परत? आणि पोरांना शाळा सोडते आणि दुपारून जाते. परत जाते? हा. परत संध्याकाळी येतात? दुपारी 3 वाजता येते. किती काय करायचं? किती वर्ष करायचं? काय करणार आता, मुलांसाठी करायलाच पाहिजे. 3-4 मुलं म्हणजे घरी बसून थोडी खाणार. खरं आहे. त्यामुळे मेहनत हा, केलीच मेहनत पाहिजे. करायलाच पाहिजे. तुम्हाला मुलं किती? मला 4 मुलं आहेत. 3 मुली हा. 1 मुलगा आहे. 3 मुलगी 1 मुलगा. हा. मिस्टर काय करतात? कडिया काम करते. कडिया काम. हा. आणि तुमचे सासरे काय करतात? त्याने पण कडियाच काम करतात. कडिया काम करतात. मग ते काम करत असताना तुम्हाला घरी कधी मदत करतात का? त्याने नाही ना? नाही. नाही? नाही करत. काय नाही करत? ते बाहेरच काम करतात. बाहेरचेच कामं हा. करतात. बोलवा मिस्टरांना तुम्ही. सासऱ्यांना पण बोलवा. हात मारा. कसं बोलवतात पण? सासून बोलायची. नमस्कार. 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 काय आज लक्ष्मीने एकदम वातावरणच बदलून टाकलंय. काय बाबा कसं वाटतंय? बरोबर. बरं वाटतंय की नाही? आज सुनबाईंमुळे आम्ही सगळे आलोय. हा, कधी वाटलं होतं की असा पण योग सुनबाईंमुळे येईल घराला? हा, ते कसे वागतात हो मिस्टर? छान वागतात, तसं काय नाही. छान वागतात. हं. आणि ह्या कशा वागतात तुमच्याशी? चांगले वागतात. चांगल्या वागतात. तुम्ही दोघेही कडिया काम करता का? नाही, वडील असं कॉन्टॅक्ट घेतात छोटे छोटे आणि मी कडिया काम करतो. तुम्ही बालपण सगळं इथलंच का हो भीमनगर मधलं? लहानपणी कुठे होते तू? माझं इथलंच आहे. इथलंच आहे. मग लहानपणी तुमची दिवाळी कशी असायची? कशी असायची? गरीब परिस्थिती असायची. गरीब परिस्थिती त्यामुळे. मधलं. पण आता तुमच्या मुलांनी पण असंच राहावं असं वाटतं की नाही त्यांनी खूप चांगलं शिकावं? हा, वाटतंय असं. मग शिकवणार ना हा, शिकवणार. मुलांना? हा, शिकवणार. काय हो आई बरोबर ना? शिकवलं पाहिजे की नाही याआधी? काय हो? आणि म्हणून हा. तुम्ही मेहनत करताय. मग मेहनत करायलाच पाहिजे. काय वाटतं तुमच्या सुनेबद्दल सांगा, कशी आहे सून? बरेच आहे. हा, एकदम चांगली आहे. एकदम चांगले आहे. आणि मुलगा? मुलगा पण चांगला आहे. चांगला आहे. तेवढं की दारू पितो जरा. नाही. आता काय नाही, आता कमी करणार. काय हो? नाही. कमी करा ना. हा. काय तेवढेच पैसे जर 4 पैसे राहिले तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी होते, बरोबर ना? हा. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या मुलांनी पण असंच राहावं? हा. नाही. नाही नाही. मग त्यासाठी तुम्ही थोडासा खर्च कमी करा. हा, ठीक. कराल ना? बघा, प्रॉमिस आहे. हा. नक्की? नक्की. हा, सगळे बघतायत. हा, हा. बरं, आता मला सांगा तुमच्या घरात डबे किती आहेत? माझ्या घरी डबे 2 डबे डबे 2 आहेत. छोटे. हा, मोठे पण मग ते दोन्ही भरलेले आहेत का रिकामी आहेत? नाही. बघ खाली रिकामी आहे. रिकामी आहेत. हा. नक्की? बघूया काय आहे. बघा, या. काय तुमच्या डब्यांमध्ये मला बघायचं? काय काय आहे? चकली आहे, हा, शेव आहे, हा, चिवडा आहे. हे डाळ, हा, तांदूळ आहेत, हा, साखर आहे, हा. आणि तिकडे मिठाई, लाडू, लाडू, शंकरपेढे, हा, गहू, हा. करंजी. चला सगळी दिवाळी आता साजरी करूया. वहिनी, यापूर्वीच्या दिवाळीत सगळे डबे भरले आहेत असं कधी झालं होतं? नाही 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 झालं. हे पहिली बार झाले असं. पहिल्यांदा झालं? हा. सगळं आलंय घरात? सगळं आलंय. आम्ही एवढं तर नाही बनवू शकत. या बार समजा आलंय. मग मुलं खुश होतील? खुश होतील माझी मुलं. काय बघा, आज लक्ष्मीच्या नाही. पावलानं सगळं आलंय. कारण ही लक्ष्मी आहे आणि आज माऊली सगळं घेऊन आले. आम्ही काय नाही आणलंय. पण कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं एकदम. कधीतरी वाटायचं की दिवाळीत सगळे डबे भरलेले असावे? नाही नाही वाटत. आता या बारला छान वाटतं भरलेले. भरलेले आहेत की नाही? आणि आज चर्चेचा विषय थोडासा वेगळा. तो विषय आहे, घरामध्ये फक्त सुनेने काम करावं का मुलाने पण करावं? दोघं पण काम करायचं. दोघांनी काम केलं पाहिजे ना घरात? आता त्यानं पण करायला पाहिजे बाहेरचं काम. आतलं आणि घरातलं? आतलं सून करायला पाहिजे. मग सुनेने बाहेरचं पण करायचं आणि आतलं पण करायचं. आता घरात. काय करायचं, आली मुसीबत तर करायलाच पाहिजे. पण मग मुलाने का नाही बाहेरचं पण करायचं आणि घरातलं पण करायचं काम? करायला पाहिजे ना? हो, करायला पाहिजे. पण मग? मला कसं करतात घरात. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? नवऱ्याने घरी मदत केली पाहिजे की नाही? करायला पाहिजे. थोडं करायला पाहिजे. आता 4 मुलं आहेत म्हटल्यावर
करायचं थोडं. हातभार लावलाच पाहिजे. हा. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. काय सगळे मिळून सुद्धा केलं तर काय तर संसाराचं होऊन जाते. आणि मग घर मोठं होऊ शकतं की नाही? सगळ्यांचा हातभार लागला तर. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे साहेब. काय बरोबर आहे? ते जर सगळे मिळून कमवलं तसं चांगलं मोठं होणार. नाही हा. बाहेर काम कराच हा. पण घरी सुद्धा हा. घरातल्यांना म्हणजे हा. यांना मदत केली पाहिजे. हा, हा. मग काय करणार उद्यापासून मदत? करणार, मदत करणार. काय करणार मदत? आता कळू काय तर द्या आम्हाला. काय काम करणार ती? काम काय करणार, बोलली? चला उद्यापासून. हा. काय भाजी आणणार? भाजी आणणार? कधी आणतात भाजी? कधी तर आमच्यात मन वाटलं तर मग आता उद्यापासून रोज आणणार म्हणताय. आणतील आणतील. आणतील. हा. तुमचं काय म्हणणं आहे? काय बरोबर आहे? केले पाहिजे, एकमेकाला हेल्प केलं पाहिजे. तुमचं लग्न झालंय? हा झालंय. हे कोण आहेत? दीर आहे माझा ते. दीर आहे. धाकटं दीर. इकडे काय म्हणतायत? बरोबर आहे. हा आपला एक चर्चेचा विषय. पण आता मी प्रश्न विचारणार आणि मग मला प्रश्नोत्तर विचारल्यानंतर बघायचं आहे कुणाच्या बाजूनी कशी मतं देत आहेत. प्रश्न असा आहे की या घरामध्ये शक्ती कोण आहे? सासूबाई आहेत की सुनबाई? सुनबाई 1, सुनबाई 2, 3. सासू. अच्छा, हे म्हणतायत सासू. तुमचं म्हणणं आहे सासू शक्ती आहे. 1, 2, 3. चला, बरोबरीत सामना सुटलेला आहे. तुमचं म्हणणं आहे सून. नाही सासू बरं, या दोघींपैकी कुणाच्या हाताला जास्त चव आहे? कोणी केलेलं जेवण सुंदर असतं? चला सांगा. दोघे पण करतात, दोघे पण. नाही पण तरी सुद्धा सासू की सून? आईचं. आईच्या हातचं जेवण. अरे सगळेच सासू म्हणतायत. 2. बरं, या घरामध्ये गरम डोकं कोणाचं आहे? सासूबाई की सूनबाई? पटकन कोण चिडतं घरात? सांगा. सासूबाई चिडतात. सगळेच म्हणतात सासूबाई. काय हो, खूप चिडता? काय बघा, सगळे म्हणतात सासूबाई चिडतायत म्हणून. या घरामध्ये फटाक्याचा मोठा आवाज कोणाचा आहे? सासूबाईंचा आहे की सूनबाईंचा आहे? सांगा. अच्छा, सुनबाईचा आवाज मोठा आहे? नाही, आवाज मोठा नाही आहे का? मग सासरीबुवा काय म्हणतायत? मोठा आवडल्याची आहे. आता बघूया आजच्या या खेळात पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? सासूबाई की सुनबाई? चला, प्रत्येकाने आपला अंदाज व्यक्त करा. खेळ होणार आहे. या खेळात कोण जिंकेल काय वाटतं? सासूबाई. 1, 2, 3. आई 4. तुमचं म्हणणं सून जिंकेल? हे काय इथे दाखवत आहे सून? सगळे म्हणतायत सासूबाई जिंकणार. पण काय होणार ते या खेळातच ठरणार. पण आत्ता मात्र एक गोड भेटवस्तू सासू गट जिंकलेला असल्यामुळे सासूबाईंच्या गटाला मिळणार आहे. झी मराठीकडून सासूबाईंच्या गटाला अभिनंदन. आणि आता कोण जिंकणार पैठणी? बघूया पैठणीचा खेळ. प्रचंड गरमा आहे, प्रचंड उन्हाळा आहे आणि वरती पत्रा. आणि अशा परिस्थितीत ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष हसत राहत असतात. हा खेळ यानंतरचा पैठणीचा. कोण जिंकणार पैठणी? खेळ सोपा आहे. बघा, हे 2 असे ठेवायचे, त्याच्यावरती 1 ठेवायचा. अशा पद्धतीने पाहिजे तर जास्त बेस मोठा करू शकता, पण उंच उंच मनोरा रचत जायचंय. परत त्याच्यावर ठेवायचं. अशा पद्धतीने उंच मनोरा या दोघींपैकी ज्या कोणी आधी रचणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. हळूहळू. दोघेही कडिया काम करतात. आज विटेचं बांधकाम करायची वेळ आली आहे या दोघींवर. परत करा. आई लवकर. परत खेळ सुरू झालेला आहे.
3 2 1 वेळ संपली. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. अभिनंदन. नवऱ्याने चांगलं सिमेंट वापरलं. हा बघा ते हालनाच जागा आहे. आणि अशीच तुमच्या मनातली सगळी स्वप्न आणि सगळ्या इच्छा पूर्ण होऊ हीच देवाचरणी प्रार्थना करतो. होम मिनिस्टरच्या या खेळामध्ये सुनबाई आज विजेत्या ठरल्या. या घरामध्ये आनंदच द्यायला आपण आलेले आहोत. दिवाळी खूप आनंदाची जावी यासाठी सगळ्यात छोटी, तिचं नाव काय? नव्याला ही भेटवस्तू. तर त्याचं नाव नमनला ही भेटवस्तू. आणि रेशमाला ही भेटवस्तू. आणि तुझं नाव पूजा. भरपूर अभ्यास करायचा आणि भरपूर अभ्यास करून साईबाबांची स्वप्न पूर्ण करायची. हा ही भेटवस्तू आणि शुभेच्छा तुला. मिस्टरांची साथ खूप चांगली होती. त्यांनाही झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि ही एक भेटवस्तू. तर ही भेटवस्तू सासरे बुवा तुमच्यासाठी. झी मराठी. सासूबाई उपविजेत्या ठरल्या. सासूबाईंना झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि हे चांदीचं नाणं घ्या. आजच्या भागामध्ये विजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. ही पैठणी. अभिनंदन. कांबळेंच्या घरात आलो, या माऊलीला भेटलो आणि मग या घरातले अचानक जादूने सगळे डबेही भरले आणि आता दिवाळी सुद्धा आनंदात साजरी होते आहे. तेव्हा अशीच दिवाळी साजरी करण्यासाठी आपण पाहायला विसरू नका एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा पुढचा भाग. कारण आता आपण निघालेले आहोत पुढच्या भागात, पुढच्या घरात. नमस्कार.